नमस्कार मित्रांनो, गोल्डन स्टोरीजमध्ये आपलं स्वागत आहे. गोल्डन स्टोरीजमध्ये मी कथेच्या माध्यमातून नवीन आणि जुन्या स्टोरींचे व्हिडिओ अपलोड करत असते. तर ते तुम्हाला वाचायला आणि ऐकायला नक्की आवडतील. तर आजची स्टोरी आहे मला क्षमा कर. चला तर स्टोरीला सुरुवात करूया. न्यूयॉर्कच्या विमानतळावर उतरताच आकाशने आई वडिलांना मिठी मारली. कितीतरी दिवसांनी मुलाला प्रत्यक्ष भेटल्यामुळे राधाचे डोळे भरून आले होते. तेवढ्यात एक कार समोर येऊन थांबली. एक अत्यंत देखणी तरुणी ड्रायव्हिंग सीटवर बसली होती. आकाशने आईबाबांचं सामान गाडीच्या डिक्कीत ठेवलं. त्यांना गाडीत मागच्या सीटवर बसवून स्वतः पुढल्या सीटवर बसला. त्या तरुणीने मागे बघत डोळ्यांनीच राधा व अविनाशला वेलकम स्माईल दिलं. राधाला वाटलं स्वर्गातली अप्सरा समोर येऊन बसली आहे. मुलाची निवड उत्तम असल्याचं राधाला जाणवलं. 1.5-2 तासाच्या प्रवासानंतर गाडी एका अपार्टमेंट समोर थांबली. गाडीतून उतरून जुई दोघांच्या पाया पडली. राधाने तिला प्रेमाने जवळ घेतलं. जुई व आकाशने सामान घरात घेतलं. आकाशचं ते छोटंसं घर सुरेख मांडलेलं होतं. राधा व अविनाश फ्रेश होत आहेत तोवर जुईने चहा करून आणला. दुपारचं जेवण करून राधा व अविनाश झोपली आणि त्यांना गाढ झोप लागली. आई उठ ना. तुमच्या जागा होण्याची वाट बघून बघून शेवटी जुई निघून गेली. आकाशने तिला बडेच उठवलं. अजून झोपायची इच्छा होती तरीही राधा उठून बसली. काही हरकत नाही. अमेरिकेतही तू आपल्या जातीची अशी सुंदर गुणी मुलगी निवडलीस हेच खूप आहे. आम्हाला जुई पसंत आहे. फक्त आमची तिच्या घरच्या लोकांशी भेट घडवून आण. लग्न इथेच करायचं आहे तर मग उशीर कशाला. राधाच्या बोलण्याने आकाशचा उत्साह वाढला. म्हणाला, तिच्या घरी तिची आजी आणि वडील आहेत. तिच्या लहानपणीच तिची आई वारली. वडिलांनी दुसरं लग्न केलं नाही. जुई तिच्या आजोळीच वाढली. आजीची इच्छा होती मी घर जावई व्हावं, पण मी स्पष्ट शब्दात नाही म्हणून सांगितलं. उद्या आपण त्यांच्या घरी जाऊयात. राधा कौतुकाने त्याचं बोलणं ऐकत होती. पोरगा अमेरिकेत राहूनही साधाच राहिला होता. अजिबात बदलला नव्हता. लहानपणापासूनच तो हुशार होता. शाळेपासून इंजिनियर होईपर्यंत त्याने नेहमी स्टॉप केलं होतं. पुढल्या शिक्षणासाठी अमेरिकेला आला. शिक्षण संपवून छानपैकी नोकरीही मिळवली. अंजुईसारखी छोकरीही. लोकांना आमचं हे सगळं सुख पाहून किती हेवा वाटेल या कल्पनेने राधाला हसू फुटलं. आई का हसतेस? आकाशने विचारलं. काही नाही रे. सियाटलला पण आपण जायचं ना. आनंद आणि नीताशी ही जुईची भेट व्हायला हवी. लग्नाची सर्व तयारी करूनच आली आहे मी, राधाने म्हटलं. आकाशने जुईला रात्रीच फोन करून सांगितलं की आईबाबांना ती आवडली आहे. दुसऱ्या दिवशी जुई सकाळीच भेटायला आली. येताना तिने राधा व अविनाशसाठी आजीने केलेले काही भारतीय पदार्थ आणले होते. मी तुम्हा दोघांना आकाशप्रमाणेच आईबाबा म्हटलं तर चालेल ना? जुईने विचारलं. चालेल ना. तू आकाशहून वेगळी नाहीये आणि आता आमचीच होणार आहेस. थोड्या अवांतर गप्पा झाल्यावर जुईने विचारलं. तुम्ही माझ्या आजीला व वडिलांना भेटायला कधी येताय? त्यांना फार उत्सुकता आहे तुम्हाला भेटण्याची. बघूयात. जरा विचार करून दिवस ठरवूयात, राधाने म्हटलं. नाही हां, असं नाही चालणार. मी उद्याच सकाळी गाडी घेऊन येते. तुम्ही तयार राहा. जुईने प्रॉमिस घेतल्यावरच राधाला खोलीत जाऊ दिलं. दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच राधा खूप उत्साही होती. बोलत होती, हसत होती. अविनाशने तिला त्यावरून चिडवूनही घेतलं. तेवढ्यात जुई गाडी घेऊन आली. राधा आणि अविनाश तयार होऊन खोलीतून बाहेर पडली. तेव्हा जुईच्या मनात आलं, आकाश देखणं आहेच, पण त्याचे आईबाबाही या वयात किती छान दिसतात. त्या तासभराच्या प्रवासात सुंदर रस्ते, स्वच्छ वातावरण आणि झाडाझुडपांच्या दर्शनाने राधाच्या चित्तवृत्ती अधिकच बहरून आल्या. गाडी जुईच्या घरासमोर थांबली. एक कुलीन वयस्कर स्त्रीने पुढे येऊन त्यांचं स्वागत केलं. ती जुईच्या आईची आई होती. ती त्यांना ड्रॉइंग रूममध्ये घेऊन गेली. जुईचे वडील येऊन अविनाशच्या जवळ बसले. त्यांनी एकमेकांची ओळख करून देत अभिवादन केलं. मग जुईचे वडील राधाकडे वळले. दोघांची नजरानजर होताच दोघांचेही चेहरे बदलले. नमस्कारासाठी उचललेले हात नकळत खाली वळले. इतर कुणाच्या लक्षात आलं नाही, पण अविनाशला ते सगळं जाणवलं. लक्षात आलं. राधा एकदम स्तब्ध झाली. मघाचा आनंद, उत्साह पार ओसरला. मनाची बेचैनी शरीराच्या माध्यमातून देहबोलीतून डोकावू लागली. जुईची आजी एकटीच बोलत होती. वातावरणात ताण जाणवत होता. अविनाश तो दूर करण्याचा प्रयत्न करत होता. जुईने आणि आजीने जेवणासाठी विविध चविष्ट पदार्थ केले होते, पण राधाचा मूड जो बिघडला तो काही सुधरेना. आकाश आणि जुईलाही या अचानक परिवर्तनाचं मोठं नवल वाटलं होतं. शेवटी जुईच्या आजीने विचारलंच, राधा काय झालंय? मी किंवा आशिष म्हणजे जुईचे बाबा तुम्हाला पसंत पडलो नाहीये का? एकाएकी का अशा गप्प झाला? ते जाऊ दे.
आमची जुई तर पसंत आहे ना तुम्हाला? हे ऐकताच राधा संकोचली, तरीही कोरडेपणाने म्हणाली, नाही, तसं काही नाही. माझं डोकं अचानक दुखायला लागलं. तुम्ही काही म्हणा, पण अमेरिकेत जन्माला आलेल्या जुईचं संगोपन तुम्ही फार छान केलं. तिच्यावर केलेले संस्कार, तिला मिळालेलं उच्च शिक्षण व त्यासोबतच घरगुती वळण, या सर्वच गोष्टींचं श्रेय तुम्हा दोघांना आहे. जुई आम्हाला खूपच आवडली आहे. आम्हाला भारतातही अशी सर्वगुण संपन्न मुलगी शोधून मिळाली नसती. राधा, खरंय ना मी म्हणतो ते? अविनाश म्हणाला. राधाने त्यांचं बोलणं कानाआड केलं, पण अविनाशच्या बोलण्याने सुखावलेले, थोडे रिलॅक्स झालेले जुईचे वडील तत्परतेने म्हणाले, तर मग आता पुढला कार्यक्रम कसा काय ठरवायचा आहे? म्हणजे एंगेजमेंट आणि लग्न? अविनाशला बोलण्याची संधी न देता राधानेच उत्तर दिलं, आम्ही नंतर कळवतो तुम्हाला. आम्हाला आता निघायला हवं. आकाश, चल टॅक्सी बोलाव. आपण मॅनहॅटनला जाऊ, मग घरी जाऊ. निशा तिथे आमची वाट बघत असेल. मामा मामी येणार म्हणून खूप तयारी करून ठेवली असेल. जुईला तिथे आपल्याला कशाला पोहोचवायला सांगतोस? जाऊ की आपण. राधाच्या बोलण्याने सगळेच दचकले. यात त्रास होण्यासारखं काही नाहीये. उलट तुमच्या सहवासात जुई खूप खुश असते. आशिषने, जुईच्या वडिलांनी म्हटलं. सर, अविनाश, तुमची परवानगी असेल तर मला 2 मिनिटं राधा मॅडमची एकांतात बोलायचे. जुई 6 वर्षाची असतानाच तिची आई वारली. त्यानंतर स्वतःलाच एका चुकीचं प्रायश्चित घेण्यासाठी मी दुसरं लग्न केलं नाही. जुईच्या आजीनेही फार आग्रह केला, पण मी एकट्यानेच जुईच्या आईवडिलांची भूमिका पार पाडली. जोपर्यंत राधा मॅडमकडून लग्नाच्या तयारीसाठी पूर्णपणे हो असा सिग्नल मिळत नाही, तोवर माझा जीव शांत होणार नाही. अविनाशने मोकळेपणाने हसून सहमती दर्शवली, पण आशिष व राधाला तिथेच सोडून इतर मंडळी बाहेरच्या लॉनवर आली. आशिष राधाच्या समोर येऊन उभा राहिला. हात जोडून दाटून आलेल्या कंठाने बोलला, राधा, तुझा विश्वासघात करणारा, तुला फार फार मनस्ताप देणारा मी तुझ्यापुढे उभा आहे. काय द्यायची ते दूषणं दे, हवी ती शिक्षा दे, पण माझ्या पोरीचा यात काही दोष नाही. तिच्यावर अन्याय करू नकोस. तुला विनंती करतो, तुझ्याकडे भीक मागतो. जुई आणि आकाशला एकमेकांपासून वेगळं करू नकोस. माझी जुई फार हळवी आहे ग. आकाशशी लग्न झालं नाही तर ती जीव देईल. प्लीज राधा, मला भीक घाल एवढी. आकाशने भरून आलेले डोळे पुसले, घसा खाकरून स्वच्छ केला आणि तो बाहेर लॉनवर आला. जुई बाळा, यांना मॅनहॅटनला घेऊन जा. तिथून घरी सोड आणि त्यांची सर्वतोपरी काळजी घे हा. वडिलांचे हे शब्द ऐकताच जुई व आकाशचे चेहरे उजळले. राधाने गाडी सरळ घरीच घ्यायला लावली. संपूर्ण प्रवासात ती गप्प बसून होती. घरी पोहोचताच कपडेही न बदलता ती बेडवर जाऊन पडली. अविनाश टीव्ही बघत बसला. राधाच्या डोळ्यापुढे 32 वर्षापूर्वीचा प्रसंग एखाद्या सिनेमासारखा उभा राहिला. आशिष व राधाचा साखरपुडा खूप थाटात पार पडला होता. कुठल्या तरी समारंभात आधी त्यांची भेट झाली आणि मग आशिषच्या घरच्यांनी राधाला मागणी घातली. त्यावेळी मोबाईल नव्हते. रात्री सगळे झोपले की राधा हळूच टेलिफोन उचलून स्वतःच्या खोलीत न्यायची आणि मग तासनतास राधा व आशिषच्या गप्पा चालायच्या. 4 महिन्यानंतरचा लग्नाचा मुहूर्त ठरला होता. तेवढ्यात ऑफिसकडूनच त्याला एका प्रोजेक्टसाठी अमेरिकेला पाठवण्यात आलं. त्यामुळे लग्न लांबवण्यात आलं. राधाला फार वाईट वाटलं, पण आशिषच्या उज्ज्वल भविष्य काळासाठी एवढा त्याग करणं तिचं कर्तव्य होतं. तिने आपलं लक्ष MSCच्या परीक्षेवर केंद्रित केलं, पण 6 महिन्यांसाठी अमेरिकेला गेलेला आशिष पुन्हा परतून आलाच नाही. तिथे तो एका गुजराती कुटुंबात पेईंग गेस्ट म्हणून राहू लागला. अमेरिकन आयुष्याची अशी मोहिनी पडली की त्याने तिथेच राहण्याचा निर्णय घेतला. सगळ्यात सोपा उपाय होता की अमेरिकन नागरिकत्व असलेल्या मुलीशी लग्न करायचं आणि तिथेच नोकरी शोधायची. आशिषने कंपनीची नोकरीही सोडली आणि भारतात येण्याचा मार्गही बंद केला. राहत होता त्या घरातल्या मुलीशी त्याने लग्न केलं. पुढे अमेरिकन नागरिकत्वही घेतलं. या विश्वासघातामुळे राधा पार मोडून पडली, पण आईवडिलांनी समजावलं, आधार दिला. पुढे अविनाशशी लग्न झालं. अविनाश खूप प्रेमळ आणि समजूतदार होता. त्याच्या सहवासात राधा दुःख विसरली, संसारात रमली. 2 मुलं झाली. त्यांना डोळसपणे वाढवलं. मुलं ही सद्गुणी होती, हुशार होती, रूपाने देखणी होती. मुलीने बीटेक केलं. तिला छानसा जोडीदार भेटला. लग्न करून ती इथे सियाटलला सुखाचं आयुष्य जगते. जावई, मुलगी मल्टीनॅशनल कंपनीत उच्चाधिकारी आहेत. आकाश सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. टेनिस उत्तम खेळतो. टेनिस टुर्नामेंटमध्येच जुईशी ओळख झाली. ओळखीचं रूपांतर मैत्रीत आणि पुढे प्रेमात झालं. फेसबुकवर
जुईची भेट राधाशी आकाशने करून दिली. जुई त्यांना आवडली. त्यांनी लग्नाला होकार दिला. फार खोलात जाऊन चौकशी केली नाही. तिथेच चुकलं. मुलीच्या वडिलांविषयी अधिक माहिती मिळवायला हवी होती. सगळं खरं तर छान छान चाललेलं आणि अशा या वळणावर आशिष पुन्हा आयुष्यात आला. कपाटात बंद असलेल्या स्मृती पुन्हा बाहेर आल्या. राधाला काय करावं कळत नव्हतं. मुलाला कसं सांगावं की या पोरीचा बाप धोकेबाज आहे. जुईशी लग्न करू नकोस यासाठी त्याला काय कारण सांगावं. मनावरचा ताण असह्य होऊन राधा हमसून हमसून रडायला लागली. अचानक खांद्यावर कुणाचा तरी स्पर्श जाणवला. अविनाश जवळ येऊन बसला होता. तिचे हात हातात घेऊन तो म्हणाला, राधा, मनातून तू इतकी कच्ची असशील मला कल्पनाच नव्हती. अगं, किती क्षुल्लक गोष्टीसाठी स्वतःला त्रास करून घेते आहेस. काही कानांवर होतं, काही अंदाजाने जाणवलं. अगं, आशिषने जे तुझ्या बाबतीत केलं ते खूप लोक करतात. हा देश त्यांच्या स्वप्नातलं ध्येय होतं. जुईकडे बघूनच कळतंय की तिची आई किती सुंदर असेल. व्हिसा, नागरिकत्व, राहायला घर, सर्व सुखसोयी, सुंदर बायको त्याला सहज मिळाली. तर त्याने केवळ साखरपुडा झालाय म्हणून भारतात येणं म्हणजे वेडेपणाच होता. तुझं आणि त्याचं तेच विधिलिखित होतं. माझा मात्र फायदा झाला. त्यामुळेच तू माझ्या आयुष्यात आली. पण तुझी माझी गाठ परमेश्वराने मारली होती तर तू आशिषला मिळणारच नव्हतीस. मला मान्य आहे, मी तुला खूप संपन्न, सुखसोयींनी परिपूर्ण आयुष्य नाही देऊ शकलो. पण मनापासून प्रेम केलं तुझ्यावर. हे तर खरं ना? मघापासून आकाश विचारतो. आईला एकाएकी काय झाले? मी काय उत्तर देऊ त्याला? अविनाशच्या बोलण्याने राधा थोडी सावरली. डोळे पुसून म्हणाली, माझ्या मनात एकच गोष्ट सतत घुमते की वडिलांचीच जीन्स जुईत असतील तर ती आमच्या मुलाला आमच्यापासून तोडेल. आशिष किती क्रूरपणे वागला. आई वडिलांनाही भेटायला आला नाही. घरजावई होऊन बसला इथे. त्याच्या मुलीने माझ्या साध्या सरळ पोराला घरजावई व्हायला बाध्य केलं तर मुलाला बघायला आपण तडफडत राहणार का? राधाच्या बोलण्यावर अविनाश अगदी खळखळून हसला. तेवढ्यात आकाश आत आला. रडणारी आई, हसणारे बाबा बघून गोंधळला. शेवटी अविनाशने त्याला सर्व सांगितलं. राधाला वाटणारी भीतीही सांगितली. आकाशही हसायला लागला. आईला मिठी मारून म्हणाला, हेच ओळखलंस का गं आपल्या मुलाला? अगं, मी कधीच घरजावई होणार नाही आणि मुख्य म्हणजे जुईही मला घरजावई होऊ देणार नाही. उलट आता तुम्ही इथे आमच्याजवळ राहा. मी मोठं नवं घर घेतलंय. उद्या आपण ते बघायला जातोय. इथे राहिलात तर नीताताई आणि भाऊजींनाही खूप आनंद होईल. राधाची आता काहीच तक्रार नव्हती. महिन्याच्या आतच आकाश व जुईचं थाटात लग्न झालं. नवपरिणीत वरवधू हनीमूनसाठी स्वित्झर्लंडला गेली. लेकन, जावाई, नातवासह आपल्या गावी परतली. अविनाशने राधाला म्हटले, आता या भल्या मोठ्या, सुंदर, सुखसोयींनी सुसज्ज घरात आपण दोघंच उरलो. तुला आठवतंय, आपलं लग्न झालं तेव्हा घरात ढिगभर पाहुणे होते. एकमेकांची नजर भेटही दुर्मिळ होती आपल्याला. बाहेरगावी जाण्यासाठी माझ्यापाशी रजाही नव्हती, पैसेही नव्हते. पण आता मुलाने संधी दिली तर आपणही आपला हनीमून आटपून घेऊयात. आपणही अजून म्हातारे नाही आहोत ना? खरं ना? राधाने हसून मान डोलावली आणि प्रेमाने अविनाशला मिठी मारली. तर मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट करून सांगा. अशाच नवनवीन स्टोरीसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.